हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.5 रिअल नंबर्स या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट शेवटचा प्रॅक्टिस सेट आपण सोडवणार आहे, जो की एकदम सिम्पल आहे. चला तर मग प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेटला सुरुवात करायच्या आधी एकदम बेसिक कन्सेप्ट पहिला आपण बघतो. तर या प्रॅक्टिस सेटला आपल्याला काय लागणार आहे? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? सिम्पल आहे, द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द एनी रिअल नंबर इज नेवर निगेटिव्ह. म्हणजे काय असतात? ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एनी रिअल नंबर काय असते? कोणत्याही नंबरचं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काय? कधीही पॉझिटिव्ह असते. नेवर निगेटिव्ह म्हणजे काय? कधीही पॉझिटिव्ह. ओके, तर त्याचं एक्झाम्पल बघूया. ओके, ह्याला आपण मॉड्युलस साईन म्हणतो. या मॉड्युलस साईनमधून जेव्हा कोणता नंबर बाहेर होतो तो कधीही मायनस असेल तर प्लस होऊन येतो, कधीही पॉझिटिव्ह असतो. थोडक्यात काय, जर ह्याला काय, ह्या दोन साईन जर असतील आणि त्याच्या आतमध्ये कोणताही नंबर असेल तर त्याला आपण काय, मॉड्युलस हे असं साईन म्हणतो. ह्या दोन लाईनला आपण काय म्हणतो? एकत्र जेव्हा येतात त्याला आपण मॉड्युलस किंवा मॉड असं आपण म्हणतो. ह्याला काय म्हणतो? मॉड म्हणतो. ओके, मॉड म्हणतो. मॉडच्या बाहेर जेव्हा एखादा नंबर येतो तो कधीही पॉझिटिव्ह असतात. जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो, जर पॉझिटिव्ह असेल तर आहे तसाच पॉझिटिव्ह नंबर बाहेर येतो. आता इथं हे जेव्हा आपण मॉड आपण साईन काढतो त्यावेळी आपल्याला काय, +4 मिळाला. जर इथं नुसता 4 असता तर आहे तसा 4 मिळाला असता. जर निगेटिव्ह नंबर असेल तर पॉझिटिव्ह होतो. जेव्हा मॉडच्या बाहेर कोणताही नंबर येतो त्याला तो नंबर पॉझिटिव्ह होतो. निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्हच राहतो. बरोबर आहे, इझी आहे. आता हे देखील एक्झाम्पल बघा. 5 - 13 आहे. 5 - 13 आपल्याला आन्सर काय मिळतं? -8 मिळतं. बरोबर आहे. हे जेव्हा मॉड्युलस साईन आपण काढतो आपल्याला आन्सर काय? 8 मिळतो. ओके, मॉड्युलसच्या बाहेर जेव्हा कोणतेही साईन येतं त्याला आपण, जर मायनस असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू कोणतीही पॉझिटिव्हच असते. जेव्हा मॉड्युलस साईन काढतो ऑलवेज व्हॅल्यू कोणतीही ती पॉझिटिव्हच येणार आहे. पण जर अशा दोन टर्म असतील तर जरा आपल्याला फंडा बदलणार आहे. आपला काय होणार आहे? जेव्हा आपण आता असे इथं आता दोन टर्म आहेत. ओके, जेव्हा ह्याचा आपण मॉड्युलस साईन काढतो 5x - 1 = +-3 होतं. बरोबर आहे. त्याचा इक्वल टूच्या साईनच्या पुढं काय, प्लस मायनस येतं. बरोबर आहे. इथं आता मॉड्युलस साईन होतं, मॉड्युलस साईन आपण काढलेला आहे. मॉड्युलस साईन काढल्यामुळे काय, +-3 इथं मिळालेलं. प्लस पण येणार आहे, मायनस पण येणार आहे. इझी आहे. आता याला आपण कशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो? +-3 येत असतील तर ह्याचं दोन आन्सर येणार आहेत. कोणते दोन आन्सर येणार आहेत? 5x - 1 = +3 और किंवा 5x - 1 = -3. ओके, मॉड्युलस साईन काढल्यामुळे काय इथं +-3 आले, म्हणजे याचे दोन आन्सर येऊ शकतात. कोणते कोणते दोन आन्सर येऊ शकतात? एक तर +3 येऊ शकतं, एक तर -3 येऊ शकतं. जर आता ह्याला आपण सॉल्व्ह केलं तर कसं सॉल्व्ह करू शकतो आपण? 5x इथंच ठेवलं, -1 इथं आहे, इकडे जाताना +1 होणार आहे. +3 + 1 आपल्याला आन्सर मिळालं 4. इथं आहे 5x. मग आता 5 आणि 5 × x आहे, 5 इकडे डिवाइडला जाणार. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 4/5. एक्सचं इथं आपल्याला आन्सर मिळालं. ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळणार आहे? 5x = -3 आहे इथं, इथं -1 इथं आहे, इकडच्या जाताना +1 होणार आहे. आपल्याला आन्सर काय मिळणार? -2. -3 + 1 काय होणार आहे? सबस्ट्रॅक्शन होणार आहे आणि मोठ्या संख्येचं साईन येणार आहे. इथं मोठी संख्या कुठली आहे? -3. मग आन्सरमध्ये काय, मायनस आलं साईन. आता इथं काय, 5x आहे, 5 × x आहे, 5 इकडे काय डिवाइडला जाऊ शकतं. x = -2/5. एक्सचं आपल्याला आन्सर काय मिळालं? -2/5. हे दोन आन्सर असू शकतात. कालं जर दोन टर्म असतील आणि त्याच्यात जर मॉड्युलस साईन असेल, जेव्हा मॉड्युलस साईन आपण काढतो त्याचं इक्वल टू साईनच्या पुढे जे काही आपला नंबर असेल तो +- होतो. बरोबर आहे. इथं +- झालेला आहे, मॉड्युलस साईन काढल्यामुळे इथं प्लस आणि मायनस झालेला आहे. आणि इथं आपल्याला +-3 आपल्याला झाल्यामुळे आपल्याला काही दोन आन्सर याचं मिळू शकतात. एक तर हे आन्सर मिळू शकतं, एक तर हे आन्सर मिळू शकतं. असे दोन आपल्या पॉसिबिलिटीज निर्माण होतात जेव्हा आपण मॉड्युलस साईन काढतो. बरोबर आहे, इझी आहे. चला मग आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेटमध्ये पण सिम्पलच क्वेश्चन आहेत. याच पद्धतीचा आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत. आता 15 - 2 आपल्याला काय मिळतं? 15 - 2 आपल्याला आन्सर मिळतं मॉड 13. मॉड जेव्हा आपण काढतो आपल्याला आन्सर 13 मिळणार आहे, कारण का आतमध्ये पण पॉझिटिव्ह नंबर आहे. आता पुढं 4 - 9 आपल्याला आन्सर काय मिळतं? -5. खरं मॉड्युलस साईन जेव्हा आपण काढतो आपल्याला +5 मिळतो. मॉड जेव्हा आपण काढतो जर मायनस व्हॅल्यू असेल तर प्लस होते आणि जर प्लस व्हॅल्यू असेल तर प्लसच राहते. बरोबर आहे. आता इथं मॉड 7 × मॉड -4 आहे. ओके, हे जर जेव्हा मॉड 7चं आपण मॉड काढतो त्यावेळी आपल्याला 7 आहे तसं मिळतं, इंटू मॉड -4चं आपण जेव्हा मॉड काढतो त्यावेळी आपल्याला व्हॅल्यू काय मिळते? 4. बरोबर, इथं मायनस असल्यामुळे इथं मॉड काढल्यामुळं इथं झालं 4. मग आता 7 × 4
28 आपल्याला आन्सर मिळालेला आहे. इझी आहे का अवघड होतं काय? एकदम इझी आहे. ह्याच्यामध्ये काय वेळ न जास्त घालवता आपण पटपट एक्झाम्पल सोडूया म्हणजे तुम्हाला पण बरं पडेल. इझी आहे. एकच रूल काय आहे, फक्त मॉड जेव्हा आपण काढतो मायनसची व्हॅल्यू प्लस होते, प्लस असेल तर प्लसच राहते. एकच कन्सेप्ट आहे, तेच मी सारखं तुम्हाला सांगत चाललो आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे सॉल्व. काय आहे आता इथं आपल्याला काय जेव्हा आपण मॉड काढणार आहे इक्वल टूच्या साईनच्या पुढे काय प्लस मायनस 1 होणार आहे, कारण का मॉड काढल्यामुळं. बरोबर आहे. आता पुढं कसं होणार, मग हे कसं आता होणार, पहिला गिवन लिहायचं 3x - 5 इज इक्वल टू 1 आहे. मग आता हे जर मॉड काढल्यामुळे काय होणार आहे, आपल्याला आन्सर मिळणार 3x - 5 इज इक्वल टू प्लस मायनस 1. म्हणजे जे आपल्याला दोन आन्सर मिळणार. कोणते कोणते दोन आन्सर मिळू शकतात, 3x - 5 इज इक्वल टू 1 और 3x - 5 इज इक्वल टू -1. हे दोन आन्सर मिळू शकतात. ह्याला काय सॉल्व करायचं आहे फक्त आता आपल्याला. मग आता 3x इथं -5 इकडे जाताना +5 होणार, 1 + 5 इथं आन्सर मिळालं 6. इथं 3x आहे, 3x इकडं 3 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे डिवाइड जाणार, म्हणजे x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय 2 पण ह्याचा आन्सर मिळू शकतो 3 × ओके, आणि हे 3 × 2. ओके. आपल्याला 2 आन्सर ह्याचं मिळालं. ह्याचा आन्सर कशा पद्धतीने आपण फाइंड करू शकतो, 3x इकडे -5 इकडे जाताना +5 होणार इज इक्वल टू -1 + 5 होणार आहे. -1 + 5 काय आपल्याला 4 मिळालं. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस मायनस होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह होत आहे प्लस आहे. बरोबर आहे. मग आता 3x इकडे काय 3 डिवाइडला जाणार, 4 डिवायडेड बाय 3. दोन आन्सर एक्सचे आपल्याला मिळालेले आहेत. इझी आहे. असंच प्रत्येक एक्झाम्पल आपण सोडवणार आहे. ऑर. ओके. आन्सर एक तर 2 येणार आहे किंवा 4/3 येणार आहे. त्याच पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 2 आता काय गिवन आहे आपल्याला, 7 - 2x इज इक्वल टू 5 आहे. मॉड्युलस साईन काढलं. मॉड्युलस साईन काढल्यामुळे काय 7 - 2x इज इक्वल टू +-5 आलं, कारण का मॉड्युलस साईन आपण काढलेलं आहे. आता पुढं कसं सॉल्व करणार आपण, ह्याचे दोन आन्सर निघणार. मॉड्युलस साईन काढल्यामुळे कोणती कोणती निघू शकतात, 7 - 2x इज इक्वल टू +5 और 7 - 2x इज इक्वल टू -5 असू शकते. आता -2x इकडे काय +7 आहे, इकडे जाताना -7 होणार आहे. 5 - -7. ओके. 5 - 7 काय -2 असणार आहे. आता इथं पण -2x आहे, -2 इकडे काय डिवाइडला जाणार आहे, मल्टिप्लिकेशन आहे दोघांमध्ये. मग काय आता x इज इक्वल टू, पहिला इथं मायनस कॅन्सल होणार. ओके. कॅन्सल केलं तरी चालेल किंवा नंतर कॅन्सल केलं तरी चालेल, कारण आन्सर तेच येणार. ओके. 2 इकडे डिवाइडला गेलं, 2 डिवायडेड बाय 2 आलं, x इज इक्वल टू 1 मिळालं. आता इकडच्या बाजूचं काय असणार आहे, ह्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे. इथं काय आता 7 - 2x इज इक्वल टू -5 आहे. ओके. आता इथं -2x उरलं, इकडं +7 आहे, इकडे जाताना -7 होणार आहे. बरोबर आहे. -5 - 7 -5 - 7 काय आपल्याला मायनस प्लस होतं, खरं साईन काय मायनस येतं. इथं काय आपल्याला -12 मिळालं. -2x मायनस इकडे कॅन्सल होणार, x इज इक्वल टू 2 काय डिवाइडला जाणार आहे, 12 डिवायडेड बाय 2 x इज इक्वल टू 6. ओके. एक्सचा आन्सर काय असणार आहे, एकतर 1 असणार आहे किंवा एकतर 6 असणार आहे. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके. आता पुढं, आता काय इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे म्हणून काय कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही. आत्तापर्यंत कसं सोडवलं त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवायचं आहे, काही सुद्धा वेगळं करायचं नाही आहे. ओके. गिवन काय आहे, 8 - x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 5. ओके. मॉड्युलस साईन ह्याचं काढलं आपण. मॉड्युलस साईन काढल्यामुळे काय होणार आहे, 8 - x अपॉन 2 इक्वल टूच्या साईनच्या पुढे काय +-5 येणार आहे मॉड्युलस साईन काढल्यामुळं. आता ह्याचे दोन आन्सर निघणार आहेत, म्हणजे 8 - x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 5 और 8 - x डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू -5. दोन आन्सर आहेत. ह्याला काय फक्त आता आपण सॉल्व करायचं आहे. आता कसं होणार आहे ह्याचं, आता बघा 8 - x इथं आहे तसं राहिलं, 2 इकडे डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लाय होणार, म्हणजे 5 × 2 होणार आहे. और ह्याचं पण तसंच होणार आहे, 2 इकडे मल्टिप्लिकेशनला जाणार आहे, 8 - x इज इक्वल टू -5 × 2 होणार आहे. आता काय सॉल्व करायचं आहे, 8 - x 5 × 2 10 -x इज इक्वल टू, इथं काय आता +8 आहे, इकडे जाता -8 होणार, 10 - 8 झालं. इथं आन्सर किती आलं, 2. इथं आहे -x इकडे मायनस आहे, इकडच्या बाजूला जाणार आहे, 2 तर येणार आहे -2. x इज इक्वल टू -2 मिळालं. ह्याला आता सॉल्व केल्यावर आपल्याला काय मिळतं, आता इथं आता काय येणार आहे, 8 - x इज इक्वल टू -5 × 2 किती येणार आहे आन्सर, -10. इथं आहे -x, इकडं काय +8 आहे, इकडे जाताना -8 होणार आहे, मग -10
-8 +8 आहे इथं, त्यामुळे इकडे जाताना -8 झालं. मायनस मायनस प्लस होतं, साईन येतं मायनस. 10 + 8 किती येतं 18. ओके, इथं आहे -x, दोन्ही कॅन्सल झाले साईन. x इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळालं 18. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, इथं पण त्याच पद्धतीनं आपण सोडवणार आहे. आता काय मॉड्युलस साईन काढायचं आहे, म्हणजे इकडे काय प्लस मायनस होणार आहे. पहिला गिवन दिलं 5 + x / 4 = 5. ओके, मॉड्युलस साईन काढलं. मॉड्युलस साईन काढल्यामुळे 5 + x / 4 = ±5 मिळालं आपल्याला. का मॉड्युलस साईन काढलेला आहे आपण. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन करायचं आहे आपल्याला. सिम्प्लिफाय कसं करू शकतोय, आता आपल्याला 2 आन्सर मिळू शकतात. काय काय 2 आन्सर मिळू शकतात. 5 + x/4 = 5 और 5 + x/4 = -5. एकदा प्लस एकदा मायनस, बरोबर आहे. आता 4 × 5 होणार 20 + x / 4 = 5 और इथं पण मल्टिप्लिकेशन होणार दोघांच्यात. 5 × 4 20 + x / 4 = -5. 4 इथं डिवाइडला आहे, इकडे जाणार मल्टिप्लाय होणार आहे. मग 20 + x = 5 × 4 होणार. इकडं आन्सर काय मिळणार 20. इथं 20 + x मिळालं इथं. आता काय इथं प्लस एक्स आहे, इथं +20 आहे, इकडे जाताना -20 होणार. एक्स म्हणजे मग आपल्याला काय मिळालं 20 - 20 = 0. एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालं 0 मिळालं. इकडे बघूया आता, और इथं आपल्याला काय मिळणार आहे 4 इकडे पण जाताना मल्टिप्लाय होणार, डिवाइडला मल्टिप्लाय होणार. 20 + x = -5 × 4. इथं आपल्याला आन्सर काय मिळालं -20 मिळालं. इथं आपल्याकडं काय काय आहे, इथं आपल्याकडं 20 + x आहे, इकडं -20 +20 आहे, इकडे जाताना -20 होणार. म्हणजे x = -20 मिळालं. मायनस मायनस काय प्लस होतं, तर साईन काय येतं मायनस येतं. म्हणजे आपल्याला इथं आन्सर मिळालं -40. x = -40. इझी आहे, काय अवघड आहे काय, जरासुद्धा अवघड नाही आहे. ओके, अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 2.5 कंप्लीट झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.